Hi everyone. In today's class we are going to continue our previous chapter, that is the water safe for drinking. कालच्या क्लासमध्ये आपण सुरू केला होता. आपण काही ॲक्टिव्हिटी सुद्धा केल्या होत्या. तुम्ही घरी करून बघितल्यात का? आणि त्याचे ऑब्झर्वेशन लिहून ठेवले असाल तुम्ही. तर आज पण आपण दोन ॲक्टिव्हिटी करणार आहोत. तर चला टेक्स्ट बुक घेऊन तुम्ही बसा. यू हॅव टू ओपन युअर टेक्स्ट बुक, पेज नंबर 23. We will do some activities from your textbook. So our chapter is what? Water is safe for drinking, and in that we are going to study that water is essential part of our life. पाणी हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आपण काल शिकलो होतो. तर आजच्या क्लासेसमध्ये सुद्धा आपण दोन कन्सेप्ट शिकणार आहोत प्रॅक्टिकल. दॅट इफ वी ॲड एनिथिंग इन द वॉटर, सो सपोज यू कॅन सी दॅट पिक्चर्स. बघा तुमच्या टेक्स्टबुकच्या 23 पेजवर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यात तुम्ही बघू शकता. सो बघा या पाण्यामध्ये आपण काहीतरी ॲड केलं आहे. इफ वी टेक सम सॉईल अँड ॲड धिस वॉटर, आफ्टर सम टाईम व्हॉट हॅपन, काही वेळानंतर काय होत असेल. सो वॉट एवर द सॉईल वी ॲड, सो इट गोज टॉवर्ड्स द बॉटम. दॅट वी स्टडीड yesterday. Some things are float on the water and some things are sink into the water, right? So soil will be float or sink. काय होईल? माती तळाशी जमा होईल की पाण्यावर जमा होईल. So as we know that the soil is collect in the bottom of the water. But in the today's class we studied a new concept. What is that? पाण्यात जेव्हा आपण एखादी गोष्ट मिसळली तेव्हा ती पाण्याच्या तळाशी जमा होते. वी नो एव्हरीवन. बट लॅटर ऑन दॅट वॉटर विल बी क्लीन. वॉट एव्हर द थिंग्स इट इज गो टॉवर्ड्स द बॉटम ऑफ द वॉटर. पाण्याच्या तळाशी जमा होते. अँड सम थिंग्स आर फ्लोट ऑन द वॉटर ॲज वी नो. बट आफ्टर दॅट वी कॅन सी अ ट्रान्सपरंट वॉटर. सो फॉर दॅट वी हॅव टू see the activity. So you can look at your textbook also and you can do also the same activity. Okay, so take some muddy water in a big beaker. If you don't have a muddy water, so then make some by adding some soil pieces, dry twigs, straw, leaves. आपल्याला आधी काय करायचं आहे? वी हॅव टू टेक अ वॉटर इन अ बीकर. बघा इथे बीकर दिलेला आहे. बीकर वी हॅव टू टेक अ वॉटर अँड वी हॅव टू ॲड वॉट? मडी वॉटर. मडी वॉटर गढूळ पाणी ज्याला आपण म्हणतो. इफ यू डोंट हॅव, सो यू कॅन टेक अ पीसेस ऑफ the soil, then the twigs, straw and the leaves also. Then now allow this beaker to stand for a 5 hours. आता तुम्हाला काय करायचं आहे? That beaker we have to keep aside for how many hours? सो नियर अबाउट 4 or 5 hours. बघा 4-5 तासासाठी आपण ठेवून दिलं. ठीक आहे. नाव व्हॉट डू यू सी? काय ऑब्झर्वेशन तुम्हाला मिळेल बरं? काय होईल? आपण एखाद्या पाण्यामध्ये वस्तू टाकली आहे आणि ते 4-5 तास बाजूला ठेवलं आहे. असं कधी केलं आहे का तुम्ही? सो इफ यू आर डुईंग, सो इन व्हॉट काइंड ऑफ थिंग्स यू कॅन अप्लाय दॅट काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज. कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही असं केलं आहे की एखाद्या पाण्यामध्ये तुम्ही वस्तू टाकली आहे, काहीतरी ॲड केलं आहे आणि ती काही वेळांसाठी बाजूला ठेवलं आहे. सो व्हॉट वी ऑब्झर्व हिअर, the particles of soil sink in the water and form a layer of sediment at the bottom. As we know, whatever the add we in the beaker, पाण्यात आपण ज्या वस्तू टाकल्या, so it sink in the water, पाण्याच्या बुडाशी गेल्या. and then a layer of sediment made at the bottom, पाण्याच्या तळाशी अगदी एक सेडिमेंट म्हणजे एक तयार झाला आहे. but twigs and other rubbish float on the water. it take a time for the sediment to form. now whatever the remaining things like leaves, then the pieces of twigs, यांचं काय झाले असेल? सो दॅट ऑल आर द वॉट? फ्लोट ऑन द वॉटर. सो व्हॉट डज दिस टेल अस? ज्यावरून आपल्याला काय कळते? पार्टिकल्स ऑफ सॉईल आर हेवियर दॅन वॉटर. आज म्हणजे कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं ना, दॅट सम थिंग्स आर फ्लोट ऑन वॉटर अँड सम थिंग्स आर सिंक इन टू द वॉटर. सो सेम द सॉइल्स इज अ हेवियर. पाणी जड असेल की सॉईल जड असेल? बघा बरं. सो द सॉईल इज हेवियर दॅन वॉटर, बट बिकॉज दे आर व्हेरी स्मॉल दे टेक अ लॉंग टाईम टू सेटल इन द बॉटम ऑफ द वॉटर. लीव ट्विग्स आर लाइटर दॅन वॉटर. सो वॉट वी ऑब्झर्व इन दॅट ॲक्टिव्हिटी, दॅट वॉट एवर द थिंग्स लाईक अ सॉईल, इट गोज डाऊन टू द वॉटर. पाण्याच्या बुडाशी जमा झालेत. अँड द रिमेनिंग थिंग्स लाईक अ ट्विग्स
and the leaves, they are lighter than the water, so they are at the upper side, means they are floated. Okay, now we understand one concept from that, the water appears much cleaner and transparent than it was. 4-5 तास बाजूला ठेवल्यानंतर आपल्याला काय कळलं, now that water is become transparent. So what do you think, that kind of water is ready for the drinking or not? So that we have to see the process of allowing heavier particles to settle to bottom of still water is called settling. Now what is meant by settling? पाण्याच्या बुडाशी गळ तयार होणे म्हणजे सेटलिंग. सो व्हॉट इज द प्रोसेस? द प्रोसेस ऑफ अलाविंग हेवियर पार्टिकल्स टू सेटल बॉटम. वॉट एव्हर द पार्टिकल्स ऑफ द सॉईल ते पाण्याच्या तळाशी जमा झालेत, अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज वॉज settling. So without disturbing the sediment, pour the water above the into 2 small beakers. आपल्याला 2 beakers घ्यायचे आहे. Just we take a 2 beakers. Then what we have to do, याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, pour the water into 2 smaller beakers. जे आपण आधीच्या beakerमध्ये पाणी घेतलं होतं, that we divide in the 2 beakers. ते 2 beakersमध्ये चला तुम्ही divide करा. Then even though this water appears much cleaner than before, there are still some fine particles of soil and some rubbish floating on it. So do you know one thing you can notice here, that एक गोष्ट आपल्याला बघायला मिळाली, that the water is cleaner but still there is something float on the water. So how we can say that is transparent? पाणी तर आपण म्हणजे बाजूला तर केलं आहे, पण तरीही त्या पाण्यावर काही वस्तूंचा थर होता, मीन्स सम रबिश फ्लोटिंग ऑन इट. अँड वी नो दॅट व्हॉट आर द थिंग्स दॅट फ्लोटिंग ऑन द वॉटर, दॅट इज द ट्विग्स, लीव्स, राईट. सो नाव कॅरी आउट द फॉलोइंग एक्सपेरिमेंट युझिंग द 2 बीकर्स. चला आपण 2 बीकर्स घेतले, त्याची ॲक्टिव्हिटी आपण करून बघू. सो व्हॉट वी हॅव टू take a piece of alum and swim it once in the water in the first beaker. बघा 2 बीकर्स घेतले होते, त्यापैकी एका याच्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं बेटा, वी हॅव टू ॲड अ वॉट, ॲलम. ॲलम म्हणजे तुरटीची पूड. तर बघा तुरटी आपण कधी यूज करत असतो, पावसाळ्याच्या सीझनमध्ये जेव्हा पाणी थोडंसं गढूळ येत असेल ना, दॅट टाईम वी ॲड अ पिंच ऑफ अ वॉट, ॲलम, to make a transparent and clean water. Okay, so we have to use that for the first one beaker. Okay, now second one, leave this beaker under bed for the 2 or 3 undisturbed for the 2 or 3 hours. त्या बीकर्सला आपल्याला 2-3 तासासाठी वेगळं ठेवायचं आहे. Now what do you see? चला तुम्ही हे घरी करून बघा. What do you observe? आपण असं बऱ्याचदा घरी करतो. पिण्याचं पाणी जेव्हा आपण नळाचं भरतो की नाही, तर ते पाणी जर थोडंसं गढूळ असेल, थोडंसं हे असेल, तर आपण त्याच्यामध्ये तुरटीची पूड टाकून ठेवतो, हो ना. आणि काही वेळानंतर आपल्याला असं जाणवतं की त्या पाण्यात जे काही गढूळ असेल ते सगळं पाण्याच्या तळाशी जमा होतं, अँड नाव दॅट वॉटर इज बिकम क्लीन, राईट. असं झालं का बऱ्याचदा? सो व्हॉट वी understand, the particles floating in the water slowly settle to the bottom. How can they at a time collect in the bottom? एका वेळेस सगळे particles जमा होतील का? So very slowly that all the soils they settle to the bottom, and the water is upper part becomes transparent. The twigs and straw still keeping floating on the water. I have one question for you, that why these twigs and straw keep floating on water? तर तुम्हाला याचा आन्सर शोधायचा आहे. दॅट सॉईल कॅन इन द बॉटम, बरोबर आहे, माती जी होती ती पाण्याशी जमा झाली आहे तळाशी, बट व्हाय दीज आर नॉट फ्लोटिंग ऑन द वॉटर? सो यू हॅव टू फाइंड द answer. Okay, now next one is, what does this tell us? Swirling alum in the water help the soil particles in muddy water to settle down. Now just we add here a alum, तुरटी आपण टाकली आहे. Now after that we understand that water is become somehow transparent. So that alum is help for the soil particles to muddy water to settle down. पाण्यात जो काही गाळ असेल तो पाण्याच्या तळाशी जमा होण्यासाठी तुरटी काय करत असते, हेल्प करत असते. ओके, नाव वी हॅव टू टेक अनादर बीकर. चला आपण दुसरं बीकर घेतलं, एका असं आपलं कंप्लीट झालं आहे. नाव प्लेस अ टी स्ट्रेनर. बघा टी स्ट्रेनर तुमच्या घरी आहे का?
चहा गाळणे ज्याला आपण म्हणतो बरं, ज्याने आई चहा गाळते बरं. सो द प्लेस अ टी स्टेनर, दुसऱ्या बिकरवर आपल्याला चहा गाळणे ठेवायचे आहे. फोल्ड अ पीस ऑफ द कॉटन क्लॉथ इंटू अ 4 लेयर्स. बघा एक पीस घ्यायचा आहे क्लॉथचा, ज्याला 4 याच्यामध्ये फोल्ड करून त्याच्यावर ठेवायचं आहे. नाव मेक इट मॉइस्ट अँड स्प्रेड इट ओव्हर ऑन द स्ट्रेनर. व्हॉट यू हॅव टू डू, मॉइस्ट म्हणजे त्याला जरा ओला करायचा आहे. अँड देन नाव पोअर द वॉटर इन अ बीकर टू इन द थिन स्ट्रीम ऑर द फोल्ड ऑफ द क्लॉथ. त्या बीकरमध्ये आपल्याला जे पाणी आधीच्या बीकरमध्ये उरलेलं होतं, दॅट वी हॅव टू थिन वॉटर ऑन द फोल्ड ऑफ क्लॉथ. एक आपण बीकरवर जो ओला कापड टाकला त्याच्यामध्ये आपल्याला ते काय करायचं आहे, गाळून घ्यायचं आहे. नाव व्हॉट डू यू ऑब्झर्व, काय होईल बरं, पाण्याच्या तळावर पाण्याच्या वर जो कचरा होता, वॉट एव्हर द फ्लोईंग, तो परत दुसऱ्या बीकरमध्ये गेला असेल काय, ऑर ॲज इट इज फ्लोईंग इन द वॉटर. सो लेट्स वी हॅव टू सी. सो द रबिश अँड द सॉईल पार्टिकल रिमेन्स ऑन द क्लॉथ्स. बघा असं होते का कधी, पाणी जर तुम्हाला गाळायचं असेल तर आपण कुठल्या तरी कापडने किंवा गाळणीने वगैरे गाळतो. सो इन दिस वे वी कॅन गेट अ क्लीन वॉटर अँड वॉट एव्हर द muddy or the things like floating on the water, so it is still remain on the water. म्हणजे जो काही कचरा नळातून आला असेल तो सगळा त्या कापडवर जमा होतो ना. the same what happened, the rubbish and the soil particles remains in the water. Okay, now what do you see, the rubbish and the soil particle remains on the cloth. बघा आपण असं केलं आहे ना. सो याच्यामध्ये आपण जे पाणी टाकलं आहे बीकरने, सो हिअर इज द ऑल द मटेरियल्स दॅट आर फ्लोटिंग ऑन द वॉटर अँड द वॉटर कलेक्ट्स इन द बीकर बिलो, इट लुक्स ट्रान्सपरंट. बघा दुसऱ्या पिक्चर्समध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जे पाणी जमा झालं आहे ते कसं दिसेल तुम्हाला, इज दॅट वॉटर इज लुक्स मडी ऑर द ट्रान्सपरंट. सो व्हॉट डू यू थिंक, I think that water will be transparent because we already added alum. आपण आधीच त्यात तुरटीचा खडा मिसळल्याने ते पाणी कसं होईल बेटा, इट इज बिकम ट्रान्सपरंट. सो व्हॉट डज दिस टेल अस, यावरून आपल्याला काय कळते, इफ वी स्टेन मडी वॉटर इट हेल्प्स टू मेक इट क्लीन. दिस प्रोसेस इज कॉल्ड फिल्टरेशन्स. व्हॉट इज मीन बाय द फिल्टरेशन्स? For 1 marks you have to remember that definition. If we strain muddy water, it helps to make a clean. This process is called filtration. आपण जर पाणी या पद्धतीने जर गाळलं आणि भरून ठेवलं तर त्या पद्धतीला काय म्हणतात, फिल्टरेशन. नाव आफ्टर डुईंग धिस एक्सपेरिमेंट थ्रो दॅट वॉटर इन द सॉईल, वॉश युअर हँड बाय द सोप अँड क्लीन वॉटर. बघा हा एक्सपेरिमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला हात स्वच्छ धुवायचे आहे अँड वॉट एव्हर द वॉटर यूज, सो यू कॅन थ्रो इन द सॉईल. बघा इकडे तिकडे फेकायचं नाही आहे बरं ते वॉटर. नाव सो वॉटर इज सेफ फॉर ड्रिंकिंग. वी नो दॅट वॉटर इज द इम्पॉर्टंट पार्ट अवर लाईफ. दिवसभरात आपल्याला 4-5 लिटर पाणी प्यायला पाहिजे, बरोबर आहे. सो इज दॅट वॉटर, वॉट एव्हर द वॉटर वी यूज, हाऊ इट शुड बी, ते कसं असायला पाहिजे. सो ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर द हेल्थ. ओके, तर पाणी प्यायचं आहे म्हणजे मग ते कसंही प्यायचं का, कुठलं पण गाळलेलं आहे, इट इज शुड बी क्लीन ऑर नॉट. सो यू शुड ऑलवेज रिमेंबर वन थिंग बेटा, दॅट द वॉटर मस्ट बी सेफ फॉर अवर हेल्थ. ते चांगलं असायला पाहिजे. प्युअर वॉटर हॅज नो टेस्ट, स्मेल ऑर कलर. दीज आर द वॉट कॅरेक्टरिस्टिक्स ज्या तुम्ही आधीच्या क्लासेसमध्ये सुद्धा अभ्यास केला असणार. दॅट वॉट दे हॅज नो टेस्ट, स्मेल ऑर कलर. पाण्याला रंग, वास आणि स्मेल नसते. सो इफ वॉटर हॅज अ कलर ऑर अ फाऊल स्मेल, वन मस्ट अवॉइड ड्रिंकिंग, इट कॅन मेक अस इल. दॅट थिंग यू हॅव टू अंडरलाईन अँड रिमेंबर ऑल्सो. वॉट दॅट इफ अ वॉटर हॅज अ फाऊल स्मेल, समजा घाणेरडा पाण्याचा स्मेल येत असेल, इफ इट हॅज अ मडी कलर, सो डोंट यूज सच ए वॉटर फॉर द ड्रिंकिंग. आणि पाण्यामुळे बरेचसे डिसीजेस होतात. सो यू शुड टेक केअर ऑफ द वॉटर दॅट यू ड्रिंक. नाव when we get muddy water during the rains, we allow to see the settle before using it. It necessary we use alum or we filter the water. Now this season is the monsoon season. जरासं संपत आला आहे मान्सून सीझन, बट वी गेट द वॉटर बेसिकली फ्रॉम द टॅप्स ऑर द वेल्स. आपण मागच्या क्लासेसमध्ये पण याचा अभ्यास केला आहे. सो ड्युरिंग दिस रेन्स वी हॅव टू टेक केअर ऑफ द वॉटर दॅट वी ड्रिंक.
सो फॉर दॅट व्हॉट वी हॅव टू डू, काय करायला पाहिजे आपल्याला, वी हॅव टू यूज आलम म्हणजे तुरटीची, ज्याने पाणी स्वच्छ होतं. अँड नेक्स्ट वन इज वी फिल्टर द वॉटर. बघा फिल्टर्स अवेलेबल असतात काही लोकांच्या घरी. सो वी कॅन यूज अ फिल्टर ऑल्सो फॉर द क्लीन वॉटर. इट muddiness disappears and the water looks clean and transparent. Can we say that now safe for drinking? That is a question. That water looks transparent and we thought that water is useful for the drinking. but असं होतं का, चांगलं दिसणारं पाणी पिण्यासाठी योग्य असतं का? सो लेट्स वी हॅव टू थिंक अबाउट दॅट. सो हिअर इज अ गर्ल, शी डू वन ॲक्टिव्हिटी दॅट इफ वी टेक अ बीट ऑफ अ yogurt or a drop of buttermilk on a glass slide, then place a slide under a microscope, we see very teeny living thing in that. Now see that girl take a what, योगर्ट, दही अँड द बटरमिल्क, जस्ट अ फ्यू ड्रॉप, तिने काही ड्रॉप्स घेतले आहे दहीचे वगैरे. अँड हिअर शी वॉज अ पुट डाऊन, ओके, मायक्रोस्कोप. नाव व्हॉट शी फाइंड अ व्हेरी स्मॉल लिव्हिंग थिंग्स इन दॅट. त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे लिव्हिंग थिंग्स असतात. वी कॅन नॉट सिंग, सो दे आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यांना काय म्हणतात? We know that a microorganism, you should underline that. Now these microorganisms convert milk into the yogurt. They are useful for us. Means what I mean to say, whatever the small living things found in that buttermilk, so these are useful because these are the microorganism convert milk into the yogurt. ते दुधापासून दही तयार करण्याचं काम करतात. सो दॅट वाय दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर गुड फॉर हेल्थ, बट ऑल द मायक्रो ऑर्गॅनिझम आर नॉट युजफुल. याचा अर्थ असा नाही की सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या हेल्थसाठी चांगले असतील. सो सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॉज डिसीजेस वेन दे आर एंटर्ड इन अवर बॉडी. दे आर सेड टू बी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा काही मायक्रो ऑर्गॅनिझम असे असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव. सो सम आर नॉट गुड फॉर अवर हेल्थ. जस्ट फॉर एक्झाम्पल कोरोना व्हायरस. सो इट इज अ व्हेरी लिटिल दॅट वी कॅनॉट सी. So is it very useful or harmful for our body? So everyone say it is a harmful. तो सूक्ष्मजीव आपल्यासाठी चांगला नाही आहे. So I mean to say that some microorganisms are useful while some are not. So there are numerous kind of microorganisms around us. They are in the soil, water, air, rocks, that everywhere. सो हाऊ वी कॅन सी देम. आपल्याला तर माहितीच नसते की आपल्या वातावरणात आजूबाजूला खूप सारे सूक्ष्मजीव असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम. वेअर दे आर प्रेझेंट इन द वॉटर, एअर, रॉक्स, दगडावर, पाण्यावर, चहूबाजूला असतात, राईट. सो even in harmful microorganisms are present in the water, we are not able to see them. बघा पाण्यामध्ये सुद्धा असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, पण आपण त्यांना बघू शकतो का? We cannot see them. So now though the water with such a microorganism looks transparent, would it be safe for the drinking? So a big question mark here. मोठा प्रश्न आहे ना आता, की पाण्यात जर असे मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर आपल्याला ते दिसतील का? आणि आपण तसंच पाणी प्यायलो तर सो बिकॉज ऑफ दॅट वी बिकम इल. आपल्याला ताप, सर्दी, खोकला काही पण होऊ शकतो ना. सो व्हॉट वी हॅव टू डू, यू मे नो दॅट ड्युरिंग द रेनी सीझन वी ऑफन हिअर ऑफ an outbreak of the diarrhea or the gastros. At such a time we need to boil the water that has been cleaned by settling and filtration. तर बघा बेटा काय करायचं आहे, ड्युरिंग द मान्सून सीझन वी फेस लॉट काइंड ऑफ व्हॉट डिसीजेस लाईक व्हॉट डायरिया पाण्यामुळे होतो, then the gastritis. So if we don't want to experience such a diseases, so what you have to do, you have to boil your water. पाणी नेहमी उकळून प्यायचं, गरम करून प्यायचं. Then use the filter water for the drinking. Only then does it become safe for drinking. After that बॉईल केलेलं पाणी, उकळून केलेलं पाणी किंवा फिल्टर केलेलं पाणीच पिण्यासाठी योग्य असतं. बॉइलिंग द वॉटर किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम and it prevents diseases. Boiling water is always good for health. तुम्ही म्हणत असाल की गरम पाणी करून काय प्यायचं आहे,
थंड पाणी प्यायचं. बट यू नो दॅट बॉइलिंग वॉटर व्हॉट प्रिव्हेंट फ्रॉम द डिसीजेस अँड हाऊ इट किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम. सर म्हणून आजपासून लक्षात ठेवा की तुम्हाला पावसाळ्याच्या वगैरे दिवसांमध्ये पाणी कसं करून प्यायचं बेटा. यू हॅव टू बॉईल द वॉटर अँड ड्रिंक. ओके, नाव व्हॉट वी हॅव टू लर्न फ्रॉम द होल लेसन. बघा आपलं लेसन इथे संपलेलं आहे आणि या पूर्ण लेसनमधून आपण काय शिकलेलो आहोत. सो द सबस्टन्सेस डिझॉल्व इन द वॉटर, सम सबस्टन्सेस डू नॉट. पाण्यात काही गोष्टी विरघळतात आणि काही गोष्टी विरघळत नाहीत. सम थिंग्स फ्लोट ऑन द वॉटर, सम आर सिंक. दॅट वी स्टडीड yesterday. सम थिंग्स are sink and some are floating. Then in order to obtain clean water, muddy water is allowed to settle. After settling, the water is cleaned further by swirling down into the by filtration. Whatever the water we use, it should be filtration or the boiled water. And even in a clean transparent water, microorganisms can be prevented. So it is necessary to have a safe water for drinking. So water must be boiled to destroy the microorganism. We again learn a new concept about the microorganisms. पाण्यामध्ये जे असतात अतिशय सूक्ष्म असतात. दॅट वी कॅनॉट सी बाय आवर आईज. सो टू किल सच ए मायक्रोऑर्गॅनिझम्स यू हॅव टू बॉईल अ वॉटर. तुम्हाला पाणी गरम करूनच प्यायचं आहे. ओके, नाव द नेक्स्ट वन इज युअर एक्सरसाइज. बघा एक्सरसाइज अशी तुम्हाला दिली आहे 24वर. You have to solve use your brain power. You have to write by your own. Answer the following question. There is a small following questions like name the substances used to make a solution called lemon sharbat. कुठल्या गोष्टी लागतात सरबत करायला. Why it is the water is looks clean and transparent, may not be for the drinking. When making a sharbat, what do we make sugar dissolve quickly? Then does oil float on the water or sink? तेल जे असते ते पाण्यावर सिंक होते की फ्लोट होते. देन यू हॅव टू राईट हिअर द थिंग्स. दीज आर सिंक इन द वॉटर अँड हिअर दीज आर द फ्लोट. पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू आणि पाण्यामध्ये बुडाशी जाणाऱ्या वस्तू. यू हॅव टू राईट हिअर फ्रॉम युअर आउटडोअर्स, फ्रॉम युअर होम द थिंग्स. अँड द लास्ट वन इज द fill in the blanks. Okay, so now here our chapter is over with this exercise. So what you have to do, you have to solve that whole exercise. If you have any queries, so you can comment also, and in the next class we will started the next one lesson. So do your studies. Thank you very much.